आई बरे वाटत नाहीये का ग? आई उठ ना. अगं अगदी शक्ती नाहीये का ग तुझ्या अंगात? आई तू अजून पेजही प्यायली नाहीस? थांब मी पाजते तुला. उठ. हळू. नको बाई मला. अगं असं काय करतेस? उठ बघू. सरक मागे. मी भरवते तुला. पेज पिऊन घे. आई नाना आणि बापू पहाटे शेतावर गेलेत. आई मी महादेवला त्याला बोलवायला पाठवू का? तुझी तब्येत बरी वाटत नाहीये. नको बाई राहू दे. अगं असं काय करतेस? नको सांगितले ना. बरे तू पेज पी. मी सुभद्रा आजीकडे जाऊन येते. काकू आजी का ग डोक्याला हात लावून बसलेस? अजूनही बरे नाही का वाटत आहे तुला? घे ही पेज पिऊन घे म्हणजे तुला बरे वाटेल. त्यापेक्षा विष आणून दे म्हणजे सगळ्यांच्याच मागची कटकट संपेल कायमची. अगं असे काय बोलतेस? तू शांत हो. ही पेज आणली आहे ना मी, ती तुला प्यावीच लागेल. घे पी. अगं आईलाही पहाटे ताप भरलाय. घे घे. तू संपव ही पेज. मी आलेच. शहाणी मुलगी. आई तू पेज संपवलीस. आता तुला बरे वाटेल. घे हा काढाही पी. उशीमध्ये कडेवरी जिने घेऊनी सांभाळिले फुलागत श्वास होनी शिकविले घडविले होनी गुरु. आता झोप बघू. नतीत गाली त्याच्या लाविते जणू पाझरते पाण्यातूनी साल आई आई आई. आई झोप आता. उभांगणी ऊनही मागते जिची सावली. तू काळजी करू नकोस. आता आराम कर फक्त. हळू. अगं बाई सुभद्रा आजीला चाटण द्यायचंच राहिलं. आलेच मी. यशोदा माया माऊली. सुभद्रा आजी नको ना त्रास करून घेऊ स्वतःला.
घे, मी तुझ्यासाठी हे चाटण केले, ते घे, म्हणजे तुला बरे वाटेल. नको मला. अगं असं काय करतेस? तुझ्यासाठी नाही, आमच्यासाठी तरी घे. आम्ही तुझे कोणीच नाही का? घे, चाटण घे. आता बरे वाटेल तुला. आत येऊ का? या. अहो मी ना जरा. बसा. अहो बसा हो. सुभद्रे पाणी आण. घ्या. पाणी घ्या. ओळखलत का? तू खेळता ना राधेच्या गावचा? नारायणा, ए नारायणा, अरे राधाच्या गावचे आलेत बघ. का रे, कशाला आलायस परत? परत आग लावायला आलास? मागे तू येऊन आग लावून गेलास. ती राधा अंथरुणाला खेळली आहे, ती खेळलीच आहे. कशाला आलात? नाही, तुम्ही जरा ऐकून घेतलं तर मी ना एक निरोप घेऊन आलोय. कसला निरोप? राधेच्या भावाने दिगंबरने नारायणराव आणि राधेला त्वरित बोलवले आहे. आईच्या घरी खेडला. कशाला वे राधा तिथे? आता काय राहिलंय काय? तिचे आई बाप दोघेही खपले. आणि तो दिगंबर राधाचा भाऊ तो आहे ब्रह्मचारी. आणि दुसरा तो जनार्दन तो आमच्याकडेच आहे. तो दिगंबर ब्रह्मचारी त्याने जर लग्नाचा घाट घातला असेल आणि आमची राधा तिकडे रांधायला हवी असेल तर जमायचे नाही. ठीक आहे, मी सांगतो दिगंबरला की तुम्ही राधा आणि नारायणरावांना पाठवत नाही म्हणून. हो, नाहीच पाठवणार. आणि तिची तब्येतही बरी नाहीये. आई वडील गेल्याने दिगंबर फार व्यथित झाला आहे. राधा आणि नारायणरावांना सगळी जमीन जुमला, आईचे दागिने, वडिलांचे काही पैसे आणि राहता वाडा नावावर करून हिमालयात जाणार असे म्हणतो. पण आता तुम्ही सारे नाही येत आहात तर सांगतो त्याला, धर्मदायास देऊन टाक सारे. अरे बस. अरे गाढवा, हे काम होते तर ते आधी का नाही सांगितलेस? थांब. आम्ही येतो, आम्ही सगळेच येतो तिकडे. नारायण आणि राधा मूर्ख आहेत, यांना काही कळायचं नाही. मी येतो आणि सगळे माझ्या म्हणजे नारायण आणि राधेच्या नावे करून घेतो. नारायणा, राधा,
आपण लगेच निघूया. आता एवढ्या रात्री? त्या दिगंबरचा विचार बदलण्याआधी जायला हवे. नाही, मला नाही यायचंय. मला नकोय. मला मला काही सुद्धा नकोय. माझे सोन्यासारखे आई अण्णा गेले. जमीन जुमला घेऊन काय करू मी? त्याला म्हणावे आई अण्णांच्या नावाने दान करावे, नाही तर या विनायकास द्यावे. मला काही नको. जेव्हा जायला हवे होते तेव्हा नाही गेलो आपण. मला सुद्धा जाऊ दिले नाही. आता काय करू हो जाऊन? मला काही नको. जायचे की नाही याच्यावर सल्ला विचारला नाहीये मी कोणाचा. जायचेच आहे असे सांगतोय मी. हिच्या सही अंगठ्याची गरज नसती तर मुळीच नेले नसते तिला. अरे नारायणा बघतोस काय? घेऊन जा आत आणि बांध म्हणावे गाठोडे. अहो नको हो. बघताय ना बिचारी तोळा मासा झालीये. अशा अवस्थेत प्रवास नाही झेपायचा तिला. का अकलेचे तारे तोडताय? चालत जायचंय का? बैलगाडीने जायचंय? नारायण समजव तिला. हो बाप. अहो मी काय म्हणतोय, हळूहळू जपून जाऊ आपण. जायचंच नाहीये मला. आपण तेव्हा हातापाया पडत होते तुमच्या. नाही जाऊ दिले. अरे काय फुलसऱ्यासारखा बायकोशी बोलतोयस? कानाखाली द्या तिचे. बरोबर हो म्हणेल. दुर्दैवी आहे सारं. काय म्हणालास? नाही, निघतो मी. आम्ही उद्या येतोय म्हणून सांग त्यांना. हो, शक्यतो पहाटे निघा. रात्रीच्या प्रवासात दरोडेखोरांची भीती असते. बर, येतो. ये. पहाटे निघू, पण निघूच. जायचे म्हणजे जायचे. मला सबब नकोय. मला नाही जायचं. मला नाही जमणार. मला नकोय. मला काही नको. मला काही नको. राधे, अगं राधे, राधे चला. राधे ये तुझ्या खोलीत जाऊया बरं. ये ये. मला नाही चला. काय होतंय तुला? मला काही नको. तुम्ही शांत व्हा. सावकाश. बस इथे. बैस इथे. हात जोडते हो मी. थांबा हे सगळे. मला नकोय हो. काही सुद्धा नकोय मला. आता माहेरी जाऊन काय करू हो मी? माझे आई अण्णा नाही तिकडे. नाही सहन होणार हो मला. नाही जायचंय मला तिकडे. आता बापू ऐकणार नाहीत. जावंच लागेल. पण नाना, आईची इच्छा नाहीये तर का जबरदस्ती करताय? तू मध्ये मध्ये बोलू नकोस. प्रत्येक गोष्टीत तोंड घालायलाच हवे का तुला?
चल जा इथून. काय करायचे ते बघायला जिवंत आहे मी अजून इथे. चल निघ. काकू तुम्ही तयारी करा, पहाटेच निघू आपण. नारायणा, एक विचारायचे होते. विचारा. गेले कित्येक दिवस पाहतेय आमच्या ह्यांचा प्रत्येक शब्द उभा आडवा वाकडा सरळ खरा खोटा वाटेल तसा शब्द झेलतोयस. बरोबर की चूक विचार देखील करत नाहीये. प्रसंगी बायका पोरांना सुद्धा कठोर वागणूक देतोयस. असं का रे बाबा? काकू, बापू रागीट आणि जुन्या विचारांचे असले तरी वडील गेल्यानंतर त्यांनीच आम्हाला सांभाळलंय, वाढवलंय. नाही, मी हे सगळं विसरू शकत नाही. मी कृतज्ञ नाहीये. मुळात माझा तो स्वभावच नाहीये. हे खरं कारण नक्कीच नाहीये. घाबरतोस तू आमच्या यांना. त्यांना शह देणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे तुझी आई. ती नाहीये तुझ्या पाठीशी म्हणून घाबरतोयस, कच खातोयस. मग काय, तुझ्या बापूंना रानच मोकळे. जा. चल बाई राधे, रडू नकोस. आवरूया. तुझा जीव गेला तरी आता हे ऐकायचे नाहीत. तुला जावेच लागेल. कळून चुकले आता मला ते. काकू, माझं एक काम कराल? मुलांना इथे पाठवाल का? मला जरा बोलायचं आहे त्यांच्याशी. मग नंतर करते हो तयारी. ठीक आहे. मी सुद्धा उमेला सांगून येते की आम्ही 2-4 दिवस नाही आहोत इथे म्हणून. येते. वा वा वा, बऱ्याच दिवसाने चांगली बातमी मिळाली. मी आता श्रीमंत होणार. म्हणजे 2-2 घर, एक इथे आणि एक खेडला. आता ऐट विचारायला नको. काय? मी उमेला सांगून येते आपण इकडे काही दिवस नाही आहोत म्हणून. आपण? तुमचे काय काम आहे तिथे? फक्त आम्हीच जातोय. तुमची काळी सावली नको, नाही तर व्हायचे काम बिघडेल. काळी सावली? रात्री निलाजरेपणाने हात धरता तेव्हा? उलटून बोलताय, उलटून बोलताय. इकडचं थोबाड तिकडे काढून टाकीन. 2-4 दिवस नाही आहोत आम्ही, तर वेळ सत्कारणी लावा. कावेरी वहिनींकडून पदार्थ शिकून घ्या. नुसते पदार्थ नको आहेत, त्याला चव कशी येईल त्याच्याकडे लक्ष द्या. चला जा. 2-2 घर, 2-2 टा 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 टा. वाह, छान. मला बघून तोंड फिरवेपर्यंत मजल गेली तुझी. कोण समजतेस कोण तू स्वतःला? आणि वय काय तुझे? हे बघ, मोठ्यांनी सांगितलेले गप्प ऐकावे. तुझा हा आगाऊपणा सतत नकोय आणि माझ्या समोर तर नकोच नकोय. तुझ्यामुळे कायम आम्हाला बोल लागतात. आता इथून पुढे मर्यादेत राहा. मला अक्कल शिकवायची गरज नाहीये. मला
हे अजिबात आवडलेले नाहीये. तिला जेव्हा आजीला भेटायचे होते तेव्हा भेटू दिले नाहीत आणि आता तिला बरे नाहीये तरी जबरदस्ती नेतायत.